नमस्कार. ऑनलाइन रिफ्रेशर्स कोर्स इन IKS स्किल बेस्ड इन करिक्युलम डेव्हलपमेंट 8/9/2025 ते 20/9/2025 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर UGC मलया मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर ऑनलाइन कोर्स. मी श्री महाले मधु बावजू डॉक्टर पतमराव कदम महाविद्यालय रामानंद नगर बुर्ली तालुका पलूस डिस्ट्रिक्ट सांगली अफिलेशन युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. माझा विषय आहे मायक्रो टीचिंगचा भारतीय ज्ञान प्रणालीची ओळख. भारत सरकारने भारतीय ज्ञान प्रणाली IKS ही भारतीय ज्ञान प्रणालीचा विभाग हा भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय एक विभाग आहे जो भारतीय ज्ञान प्रणालीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने काम करतो. ऑक्टोबर 2020 मध्ये स्थापना होऊन ती स्थापना नवी दिल्ली AICTE मुख्यालय आहे. माझ्या मूळ विषयाला सुरुवात करतो. भारतीय ज्ञान प्रणालीची ओळख. भारतीय ज्ञान प्रणाली प्रस्तावना. भारतीय ज्ञान प्रणाली IKS ही 1000 वर्षापासून विकसित झालेली समृद्ध व्यापक परंपरा आहे ज्यामध्ये वेद, उपनिषद, आयुर्वेद, योग, गणित, खगोलशास्त्र, तत्वज्ञान आणि कला यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश होतो. या प्रणालीचा गाभा विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय असून मानवाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. ही प्रणाली मौखिक परंपरा, हस्तलिखित आणि पारंपरिक पद्धतीच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान हस्तांतरित करीत आहे. भारतीय ज्ञान प्रणालीचे स्वरूप. भारतीय ज्ञान प्रणाली ही मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा विचार करते, सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते. हे ज्ञान प्रणाली आंतरविद्याशाखीय स्वरूप आहे. यात केवळ धार्मिक विचार नव्हे तर विज्ञान, तत्वज्ञान, गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र, कला, शिक्षण आणि कृषी सारख्या विविध क्षेत्रांचा समावेश होतो. ही पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये वापरली जाते. ही प्रणाली प्राचीन ज्ञान आणि तत्वज्ञानाचा वारसा जपत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 सारख्या आधुनिक उपक्रमाद्वारे त्याला चालना देते. विज्ञान आणि आध्यात्मिक याचा समन्वय IKS मधून होतो. यात ज्ञान प्रणालीचा केंद्रबिंदू विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधणे आहे. ज्ञान हस्तांतराची पद्धत ही एक संघटित प्रणाली असून ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पद्धतशीरपणे हस्तांतरित केली जाते. IKS चा प्रमुख स्रोत किंवा व्याप. प्राचीन ग्रंथ ज्यामध्ये वेद, उपनिषद, धर्मशास्त्र, आयुर्वेद, योग हे भारतीय ज्ञान व्यवस्थेचे पाया आहेत. क्षेत्र गणित, खगोलशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, वस्तुकला, नाट्यशास्त्र आणि इतर अनेक क्षेत्राशी ज्ञानात यात समावेश होतो. प्रभाव. या ज्ञान प्रणालीचे केवळ भारतीय समाज नव्हे तर जागतिक विचारशक्तीही
लक्षणीय प्रभाव टाकलेला दिसून येतो. भारतीय ज्ञान प्रणालीची गरज. भारतीय ज्ञान प्रणाली आज गरज काय आहे? कारण ती मानवाच्या सर्वांगीण विकासाला आवश्यक असलेले ज्ञान, अध्यात्म, विज्ञान याचा समन्वय साधते, तसेच शाश्वत आणि नैसर्गिक सुसंवाद याद्वारे सामाजिक न्याय लक्ष केंद्रित केले जाते. हे ज्ञान आपल्या आजच्या सामाजिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि आधुनिक जग आपले प्राचीन मूल्य जोपासण्यासाठी एका पिढीकडून योग्य दिशेने दुसरीकडे उपयुक्त ठरते. भारतीय ज्ञान प्रणालीची या परंपरेची गरज का आहे? पहिला मुद्दा आहे सर्वांगीण विकास. ही ज्ञान प्रणाली केवळ बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित करत नाही, तर मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणाला महत्त्व देते. दुसरा मुद्दा आधुनिक समस्येवरील उपाय. भारतीय ज्ञान प्रणालीचे आरोग्य, मानसशास्त्र, पर्यावरण आणि शाश्वत विकास अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे, जे आजच्या सामाजिक समस्याला उपयुक्त असे ठरू शकते. 3. निसर्गाशी सुसंवाद. सेंद्रिय शेती, पीक टोरेशन आणि जलसंधारण यासारख्या पारंपरिक पद्धतीतून निसर्ग संवर्धन करण्याची शिकवण मिळते. त्यामुळे शाश्वत जीवनाला प्रोत्साहन मिळते. विज्ञान आणि आध्यात्मिक यांचा समन्वय. भारतीय ज्ञान प्रणालीचा गाभा विज्ञान, अध्यात्म यांचा समन्वय आहे, ज्यामुळे ज्ञानाचा सर्वांगीण उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करता येतो. ऐतिहासिक वारसा. हजारो वर्षापासून विकसित झालेले ज्ञान प्रणाली केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची नाही, तर ती आपल्या सामाजिक विचारांना आणि आचारांना दिशा देते. आत्मशुद्धी आणि मुक्ती. श्रीमद भगवद्गीतेनुसार ज्ञान हे शुद्धीकरणाचे किंवा मुक्तीचे द्वार आहे. यावर भारतीय परंपरा भर देते. उदाहरणार्थ आयुर्वेद, योग, गणित, खगोलशास्त्र, तत्वज्ञान आणि विविध कला यासारख्या अनेक शाखा ज्ञान विस्तारले जाऊन त्याचा योग्य वापर या ठिकाणी केला जाऊ शकतो. भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व हे तिच्या समग्र आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून दिसून येतो, जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त आहे. ही ज्ञान प्रणाली वेद, उपनिषद, आयुर्वेद यासारख्या विविध क्षेत्राशी ज्ञानाचा पाया असून ती शाश्वत जीवनशैलीची निसर्गाशी सुसंगत भर देते. यामुळे समाजातील नैतिक आणि सांस्कृतिक मूल्याचे जतन होते. यामुळे आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान या शिक्षण क्षेत्राशी एक महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. भारतीय ज्ञान प्रणालीचा प्रमुख वैशिष्ट्य एक समग्र दृष्टिकोन. ही प्रणाली केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नाही. तत्वज्ञान, विज्ञान, गणित, वैद्यकीय शास्त्र, खगोलशास्त्र, योगा आणि आयुर्वेद यासारख्या अनेक विषयावर यात समावेश आहे. 2. अनुभव आणि निरीक्षण. या ज्ञान प्रणालीचा पाया अनुभव, निरीक्षण, तर्कशक्तीवर आधारित आहे, ज्यामुळे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पद्धतशीरपणे हस्तांतर होते. निसर्गाशी सुसंगत. भारतीय ज्ञान प्रणाली निसर्गाशी सुसंगत जीवन वैशिष्ट्याला महत्त्व देते, ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण आणि पंचभूतांचे संतुलन राखण्यावर भर देते. 3. सामाजिक समता. शिक्षण सर्वांना उपलब्ध व्हावे यासाठी या प्रणालीचे सामाजिक, आर्थिक अडथळे दूर करून शिक्षणाची सुलभता वाढवते. आधुनिक काळात या ज्ञान प्रणालीचे महत्त्व. 1. वैज्ञानिक व तांत्रिक विकास. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक भारतीय ज्ञान प्रणाली आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. शिक्षण आणि राष्ट्रीय धोरण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 भारतीय ज्ञान प्रणाली आणि तत्वज्ञान समृद्ध वारसा
आधारित आहे, ज्यामुळे शिक्षण अधिक व्यापक आणि सार्वत्रिक होते. नैतिक आणि सांस्कृतिक मूल्ये. भारतीय ज्ञान प्रणालीमुळे सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक मूल्याचे जतन होते. आधुनिक जगासाठी ते आवश्यक आहे. शाश्वत जीवनशैली, जलसंवर्धन, कृषी, पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्राशी पारंपरिक ज्ञान आधुनिक जगात शाश्वत जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ठरू शकते. भारतीय ज्ञान प्रणाली ज्याच्यावर आधारित आहे असे भारतातील पूर्व जाणणे प्रामुख्याने 4 वेद आहेत. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे ग्रंथ भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म याचा आधार आहे. ज्ञान याचा अर्थ विद्या, धातूपासून उत्पन्न झालेले आहे. वेदकालीन जीवन कौटुंबिक आणि सामाजिक महत्व आहे. आश्रम व्यवस्था व चतुर्वर्ण व्यवस्था या सामाजिक रचने जीवन वैशिष्ट्य आहेत, जी वेदकालीन नमूद केलेल्या तत्वावर आधारित आहे. प्रमुख 4 वेद कोणते आहेत? भारतीय ज्ञान प्रणालीचे 4 प्रमुख वेद खालीलप्रमाणे. ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. या वेदामध्ये 1028 सूक्त आहेत आणि 11,000 मंत्र आहेत असे मानले जाते. यजुर्वेद यामध्ये गद्य आणि पद्याच्या मंत्राचा समावेश आहे, जे यज्ञाशी संबंधित आहे. सामवेद या वेदांचा गायन आणि संगीताशी समावेश आहे. यात ऋग्वेदांची मंत्र गायन स्वरूप दिलेले आहे. अथर्ववेद या वेदामध्ये जादू, मंत्र आणि औषधी यांचा समावेश आहे, जो लोकांना आरोग्य आणि लोककल्याणावर लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. भारतीय ज्ञान प्रणाली हे वेदकालीन सामाजिक जीवन पुढील प्रमाणे आहे. वेदकालीन कालखंड हा इसवी सन पूर्व 1500 ते 500 वर्षापूर्वीचा कालखंड मानला जातो. या काळात जीवन ऋग्वेद कालीन जीवन असे म्हणतात. त्याची प्रमुख वैशिष्ट्य आहे. 1. वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. त्यामध्ये 4 वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णाचा समावेश. त्यांचे जीवन हे पशुपालन हा मुख्य व्यवसाय असून व्यापार देखील केला जात होता. त्या काळातील देवतांमध्ये देवांची उपासना करण्यावर महत्व होता. वेदांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. वैदिककालीन तत्वज्ञान यामध्ये नैतिकता, तत्वज्ञान आणि धर्माचा सखोल अभ्यास केला जातो. उपनिषदामध्ये ब्राह्मण दार्शनिक कल्पनाचा शोध घेत जात आहेत. महत्व: या काळातील धार्मिक ग्रंथ मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर झालेले आहेत. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे प्रमुख वेद आहेत. तसेच ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे हे असंख्य आणखी इतरही ग्रंथ आहेत. या काळातील प्रमुख वर्णामध्ये कामाची विभागणी होती. त्यामध्ये ब्राह्मण धार्मिक आणि शिक्षणाचे कार्य करत होते. क्षत्रिय राज्य व्यवस्था सांभाळणे आणि संरक्षणाची व्यवस्था पाहणे. वैश्य व्यापार आणि शेतीचे कार्य करणे. आणि शूद्र सर्वांची सेवा करणे आणि इतर हातावर येणारे काम किंवा हाताने केले जाणारे काम तो वर्ग करत होते. भारतीय ज्ञान प्रणालीचे घटक. वैदिक साहित्य. भारतीय ज्ञान प्रणालीचा पाया, ज्यामध्ये वेद, उपनिषद, उपवेद यांचा समावेश आहे. पुराणे. प्राचीन भारतीय ग्रंथात एक विशाल श्रेणी आहे, ज्यामध्ये धार्मिक आणि पौराणिक तत्वज्ञानावर
कथा आणि शिकवणुकीचा समावेश आहे. सुभाषिते ही नैतिक आणि जीवनातील सत्य शिकवणारे सुविचार किंवा श्लोक आहेत. भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यास अनेक विचारसरणीचा समावेश आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने खालीलप्रमाणे आहेत. प्रमुख तत्व प्रणालीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आस्तिक तत्व प्रणाली यामध्ये वैश्विक पदार्थाच्या अस्तित्वाचा अभ्यास, न्याय, तर्कशास्त्र आणि ज्ञानाचे स्वरूपाचा अभ्यास, संख्या यात विश्वाची उत्पत्ती आणि प्रकृती पुरुषतत्वाचा अभ्यास, योग यामध्ये मन आणि शरीरावर नियंत्रण ठेवून मोक्षाचा मार्ग यांचा अभ्यास, पूर्वमीमांसा यामध्ये वैदिक ग्रंथाचा अर्थ कर्मकांडाचा अभ्यास केला जातो. वेदांत उत्तर मीमांसा असे म्हणतात. उपनिषेधात आधारित तत्वज्ञान जे ब्रह्म आणि आत्मा एकरूपतेवर जोर देत असलेले दिसून येते. भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये दुसरा घटक जो दुसरी तत्व प्रणाली आहे ती म्हणजे नास्तिकवाद. चार्वाक हे त्याचे प्रमुख होते. भौतिक वादावर आधारित वेद आणि पुनर्जन्मावर विश्वास न ठेवणारे हे तत्वज्ञान आहे. त्यानंतर पुढचं तत्वज्ञान आहे जैन तत्वज्ञान. अहिंसा आणि आत्मनियंत्रणावर आधारित आहे. भारतीय तत्वज्ञानाची प्रमुख संकल्पना कर्म, व्यक्तीच्या कृती आणि त्याच्या भाषेतील परिणामाचा नियम, धर्म, जीवनास योग्य मार्ग, नैतिकता आणि कर्तव्ये, मोक्ष किंवा निर्वाण, दुःख किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती. सारांश, जन्म मृत्यूचे चक्र ज्यामुळे जीवन दुःखमय होते या तत्वांचा अभ्यास करणे, अस्तित्व, ज्ञान, मूल्ये, विश्वसत्य आणि मानव जीवन याविषयी मूलभूत प्रश्न समजून घेता येऊ शकतात. अशा स्वरूपातील भारतीय ज्ञान प्रणालीची ह्या ठिकाणी ओळख आपण हा विषय घेऊन याचे मायक्रो टीचिंग केलेले आहे. थँक्यू.